नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. सीम जोशी दिलासा केंद्र ही लोकमान्य सेवा संघ पार्ले याची 15 वर्षाहून अधिक वर्ष कार्यरत असलेली शाखा आहे. दर गुरुवारी नवीन कल्पना, साहस, आविष्कार, रंजक सादरीकरणाचे कार्यक्रम ज्येष्ठ मंडळींना घेऊन सादर करीत असते. असाच आजचा भेट तुझी माझी स्मरते हा 4 चौघींचा 4 दिशांचा प्रवास जाणून घेऊया. आजच्या पहिल्या भागात भेटूया सौ चित्रा वाघ यांना. धन्यवाद. भेट तुझी माझी स्मरते. खरं म्हणजे हे वाक्यच अगदी अत्तराच्या कुटीसारखं आहे. म्हणजे न सांगताच आपल्याला कित्येक गोष्टी कळतात. त्यात कोण कुठे भेटलं, कधी भेटलं, कसे भेटले वगैरे. आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची जी आपला जन्मसिद्ध हक्क असतो ना, त्याप्रमाणे आपण त्यांची माहिती काढतो. खरं म्हणजे असं आहे, ह्या 4 चौघींना आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या सुंदर आठवणी आहेत. काही गमती जमती आहेत, काहीशा बोचक आहेत, काहीशा खोचक आहेत, काहीशा अर्थ न कळलेल्या संदर्भांसहित संवादात्मक किस्से आहेत. ते आपण ऐकणार आहोत. चित्रा वाघ यांच्याशी बातचीत करतील सुरेखा प्रधान. भेट तुझी माझी स्मरते या आजच्या आपल्या कार्यक्रमाच्यासाठी आपल्याकडे पार्ल्यातली सुप्रसिद्ध व्यक्ती आलेली आहे, चित्रा वाघ. चित्रा, तुला आम्ही पार्ले कट्ट्यावर सूत्रसंचालक, निवेदक, मुलाखतकार अशा वेगवेगळ्या रूपात नेहमीच बघतो. तसे तुझी आणि राजूची जोडी, सदाबहार जोडी आम्ही कायम पाहतो. तर आम्हाला एक उत्कंठा आहे की तुमच्या दोघांची ही भेट आई वडिलांनी घडवून आणली की आई वडिलांनी घडवून आणली असती तर तुम्ही मला बोलवलं नसतं कदाचित. असं काय नाही, त्याच्यात पण काहीतरी वेगळेपणा असतो बरं का. नाही आमचा प्रेमविवाह आहे. मला एक गंमत पण विचारायची, तुमच्यापैकी किती जणांचं लव्ह मॅरेज झालं? हातवर कराल का? अरे बरेच जण आहेत की. सगळ्यांकडे काहीतरी छान रोचक रंजक असं असेल. माझ्याकडे मात्र नाहीये. माझं फार सरळ सोड गाडी होती. एकच आहे की मी फार लवकर निर्णय घेतला गेला म्हणा. मी तेव्हा फक्त 12वीत होते. आज मी आणि राजू भेटल्याला 41 वर्ष झाली, 84 साली. आणि आता सगळं म्हणजे माझ्या मुलाने हे केलं असतं तर खूप बोलणी खाल्ली असते असाच माझा एकूण रेकॉर्ड होता. कारण माझी 12वीची परीक्षा चालू होती तेव्हा आणि खूप उजरी होते मी. आणि माझी मैत्रीण आमच्या समोरच राहायची आणि राजू हा तिच्या भावाचा मित्र. आमच्यात 4 वर्षाचं अंतर आहे. अगदी स्पेसिफिक सांगायचं तर आमच्यात 4 वर्ष 4 महिने आणि 4 दिवस असं अंतर आहे. आणि आमचा एक खूप मोठा ग्रुप होता. असा संध्याकाळी गच्चीत बसून गप्पा मारायच्या वगैरे. असं 1 to 1 फारसं आम्ही बोलायचो नाही, कारण आम्ही बरेच ज्युनियर होतो त्यांना. पण कॉलेजमधल्या गमती जमती असं सगळ्यांच्या ऐकायचो. तर मला माहिती होता हा मुलगा. आणि असंही कानावर तेव्हा ह्या सगळ्या चर्चा असतात ना की त्याला मी आवडलेली आहे इतपतच कळलं होतं. काही विचारेल वगैरे असं काही माहिती नव्हतं. पण एक दिवशी राजू त्याच्या मित्राकडे अभ्यासाला आला. त्याचं B.Com वर्ष होतं मला वाटतं. हो. आणि नाही झालं होतं, पुढे काहीतरी करत होता लॉ वगैरे. आणि मी 12वीत आम्ही परीक्षेसाठी जमलो होतो. आणि तिथे मग त्याचे 4 मित्र, आम्ही 3 जणी अशा होतो. आणि त्या तुम्हाला माहिती चालू होती. आणि सगळ्यांना ती अशी खुमखुमी असते ना आपल्या मित्रमैत्रिणींचं जुळवून आणायचं, तशी भयंकर त्यांना असं एकदम संधीच मिळाल्यासारखी झाली की अरे आज हे दोघंही आहेत. तर सगळ्यांच्या समोरच खूप फोर्स करून राजूला त्यांनी फोर्स केला नाही, तिला विचार. आणि मग असं त्यांनी मला विचारलं आणि मी जी काय घाबरले बापरे. आणि ते सगळ्या 7-8 जणांच्या मध्ये. आणि मी खूप प्लॅनिंग केलेलं. मला माहिती हा दिवस कधीतरी येणार, पण इतक्या जणांच्या समोर येईल असं कधीच नव्हतं वाटलं. आणि मी ठरवलं होतं की नाही 12वीची परीक्षा आहे वगैरे, मग नंतर आपण बघूया. पण इकडे ह्या सगळ्यांचे डोळे असे वटारलेले माझ्यावरती की काय आता ही हिप्स अँड हार्ट्स सुरू करते का काय. आणि मी त्याला हो म्हटलं. आणि हो घाबरून आणि ताबडतोब त्या खोलीतून बाहेर. काय विचित्र सगळा प्रकार. पण मी त्याच्या आधी ना बऱ्याच वेळा विचार केला होता की म्हणजे माझी आईबाबांच्या विरोधात जाऊन असं काहीतरी. आणि एवढी मोठी प्रेम की आग वगैरे असं काहीच नव्हतं अजिबात. खरंच सांगते, म्हणजे असं काही अट्रॅक्शन वगैरे सुरूच झालं नव्हतं. एक चांगला मुलगा आहे माहिती आहे,
पण त्यामुळे मी तो खूप विचार केला होता की असा कुठला पॉइंट आहे का की त्याला बाबा नाही म्हणते. हा, बाबांच्या विरुद्ध जायची काही हिंमत नव्हती. मी राजूला अजूनही म्हणते, तो म्हणतो कदाचित आपल्याला विरोध झाला असता तर आपण ते दाखवून दिलं असतं. म्हटलं काय माहिती नाही, पण त्यामुळे मी लगेच दुसऱ्याच दिवशी आईला सांगितलं. 8 दिवसांनी राजू येऊन आई बाबांना भेटला. मग माझे आई बाबा त्याच्या घरी जाऊन भेटले. म्हणजे हे सगळी गमतीशीरच गोष्ट. त्यामुळे एक्साइटिंग असं आमच्यात काहीच नाही. पण मग तुझ्या घरी काय प्रतिक्रिया झाली? माझ्या म्हणजे घरी एवढ्या लहान वयात 12वीची परीक्षा चालली अगं तुझी, काय हे? हो, काय सगळं. होतं? काय माहिती, हा ते तर आहेच. पण माझ्या आई बाबांचं लग्न ना खूप उशिरा झालंय. म्हणजे माझ्या आणि बाबांच्यात 42 वर्षाचं अंतर आहे. बाबा 39 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं. त्यामुळे माझ्या आई पण 32 होती. तर आईच्या ते फार डोक्यात होतं की उशिरा कोणाची लग्न होऊ नये. त्यामुळे तिच्या डोक्यात तो एक बारीक बागून होतंच की हिचं ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण मुलं बघायला लागायचं. आणि राजू घरी यायचा वगैरे, त्यामुळे माहिती होता. तर तिला थोडंसं मनातनं बरंच वाटलं. फक्त उघड मला कशी सांगणार, त्यामुळे आम्ही विचार करतो, बोलू वगैरे असं थोडंसं झालं. पण असा विरोध करण्यासाठी काही नव्हतं. राजूला तेव्हा नोकरी होती. एक खूप प्लस पॉईंट होता म्हणजे तो आमच्या कॉलेजमधून 3रा आला होता बीकॉमला. त्यामुळे हुशार मुलगा, नंतर बँकेत लागला होता. डोळ्यासमोर असणारा मुलगा, हा. सरळसोट आहे बाबा, स्वतःच्या जातीचा आहे, हो. हे पण होतं थोडंसं. हो. पण एक कौतुक आहे तुझं की तू लगेच आई वडिलांना जाऊन माईक, असं- माईक. कौतुक आहे तुझं की तू लगेच आई वडिलांना जाऊन सांगितलं. तसं ते गुपित 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 ठेवलं नाही. आता हिंमतच नव्हती माझ्यात. असं काही सनसनाटीपणा करेल बापरे. आणि अगदी म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही असे मैत्रिणीच्या बिल्डिंग पासून आमच्या बिल्डिंग पर्यंत जाताना दोघा तिघांनी बघितलं होतं मला. त्यामुळे म्हणजे असं मी सिक्रेट ठेवूच शकले नसते. ते काय तेवढं झालं नसतं. म्हणजे थोडक्यात काय की हा बालविवाह ठरला असं समज. मग आता तुमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत का आता? तो बालविवाह असल्यामुळे म्हणजे ऍक्च्युली आम्ही प्रपोज झालं वगैरे सगळं 84 मध्ये. त्याच्यानंतर 7 वर्षांनी मी लग्न केलं. माझी नोकरी, म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, एमकॉम वगैरे केलं, सगळं आरामात झालं लग्न वगैरे. पण ते आम्ही तेव्हा ना खूप भेटायचो. म्हणजे आताच्या सारखं खूप असं स्ट्रॉंग डेटिंग ज्याला म्हणता येईल तसं नव्हतं. पण ऑफिसमधून जाताना तो आमच्या घरी यायचा. मग आम्ही दोघंही फिरायला बाहेर पडायचो. 1 तासभर पार्लर चक्कर मारायची, तो मला घरी सोडायचा, तो त्याच्या घरी जायचा. असं आमचं रेग्युलर रुटीन होतं 1 दिवसाआडचं, जवळजवळ पूर्ण 7 वर्ष. अच्छा. पण त्यामुळे सगळ्या आवडीनिवडीनं आम्ही एकत्रच अनुभवल्या. म्हणजे आपण ज्या वयात एक्सपोजर मिळतं आपल्याला, म्हणजे सिनेमे एकत्र बघणं, गाण्यांविषयी बोलणं, खाणं. तेव्हा चायनीज गाड्या खूप असायच्या तिकडे. आमच्या ऑर्डर्स पण फिक्स्ड असतं सगळं. त्यामुळे आवडीनिवडी जुळतच गेल्या. कारण स्वतःच्या आवडी फिक्स होण्याच्या आधीच भेटलो. पण मग तुम्ही नाटक, सिनेमे काय बघितले की नाही? सिनेमे थोडे बघितले, नाटक नाहीच विशेष. नाही. ओके. मग तुम्ही घरी आल्यावर त्याच्यावरती चर्चा वगैरे केली की नाही? म्हणजे रस्त्यावर? हा? कारण तुम्ही नाटक सिनेमांवर हा. अजिबातच नाही. नाही का? नाही. ते आता सगळे हे मोठ्या वयातले आहेत. आम्ही म्हणजे आमच्या शाळेतल्या गमती घर म्हणजे मी जेव्हा लग्न करून घरी गेले मला सगळी माणसं माहिती होती. आम्ही एकमेकांच्या नातेवाईकांकडे जाणं किंवा जनरलच गप्पा व्हायच्या. असं आता काय ते पण आठवत नाही, पण दिवसभरात काय झालं, काल काय झालं, ह्याच गप्पा जास्त. म्हणजे बघा, लोक प्रेमात पडून जातात. तर हे चालतच सुटले आणि ते चालण्यात पण तुम्ही एन्जॉय करून घेतलं. बरोबर. म्हणजे आता तुझं बोलावर चढणं म्हणजे तुझं नोकरी लागली तेव्हा का? हो, मी बँकेत लागले HSBC मध्ये. आणि त्याच्यानंतर प्रॉपर मोठी सुट्टी हवी ना, त्यामुळे 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा मला एक पूर्ण प्रॉपर 1 महिन्याची सुट्टी मिळाली तेव्हा आम्ही लग्न केलं. ओके. मग राजूच्या घरी जेव्हा तू नवरी म्हणून गेलीस तेव्हा त्याच्या घरी कोण कोण होतं? आई बाबा होते त्याच्याकडे. त्याच्या 2 बहिणी आहेत मला, मोठ्या नंदा, त्यांची लग्न झालेली होती. पण तुम्हाला काही लोकांना आठवत असेल तर आमचं पार्क रोडला असं बैठा बंगली अशी होती छोटी, आणि त्याच्या बाहेर खूप मोठी गुलाबांची बाग होती. मी त्या घरात वावरले नाही अजिबात. म्हणजे त्याच्या बिल्डिंग झाल्यानंतरच आम्ही गेलो. पण त्यामुळे तिकडं एकत्र कुटुंब, राजूचे आत्या, काका असे सगळे राहायचे. पण माझ्या लग्नापर्यंत बिल्डिंग झाली होती आणि आम्ही सेपरेट, पण तरी नातेवाईकांच्या मध्येच होतो. तरी म्हणजे त्याचे आई वडील होते? हो आहे. अजून माझ्या सासूबाई आहे. आज राजू न येण्याचं कारण म्हणजे त्यांना सोबत कोण लागतं. आमच्या आयाबाई आज नाही आहेत, त्यामुळे राजूला घरी राहायला लागलं. मग तुम्हाला प्रायव्हसी म्हणजे स्पेस मिळायची का तिकडे घरी? खूप मिळायची. आणि मी ना
म्हणजे तेवढी काही क्रेविंग पण नव्हतं, स्पेस हवी वगैरे असं. बेडरूम आहे ना, बस झालं. आणि आमच्याकडे माझ्याकडे आईकडे पण सुद्धा माझे आजी आजोबा घरी आणि सतत येणं जाणं, तेव्हा मला नातेवाईकांची खूप आवड होती. इकडे ऍक्च्युली आपण लग्न करतो तेव्हा आपण एका माणसाला हो म्हणतो, पण खरं तर आपण संपूर्ण कुटुंबाला बांधलेलं असतं. म्हणजे आता माझा दिवस सुरू होतो त्या आईंना टॉयलेटला घेऊन जाण्यापासून, म्हणजे ही वेगळी कमिटमेंट असते. ते तेव्हा प्रेमात असताना आपल्याला जाणवत नाही, पण आता म्हणजे माझ्या भाच्या आमच्या घरी येणं आधीपासूनच मी म्हणजे सगळ्या आईचं पण ते बघितलं होतं. आईला खूप होतं सगळ्या घरातल्यांचं, म्हणजे माहेर आणि सासर, म्हणजे सासरच्या लोकांची ती जास्त क्लोज होती धरून. आणि माझं तर माहेर इकडे आणि सासर इकडे, त्यामुळे तसं वेळ भरपूर मिळायचा. आणि सासूबाईंची पण मैत्रीच होती. हो, तुला स्वयंपाक येत नव्हता ना? मला काहीच येत नव्हतं, माझी कोरी पाटी होती. आणि माझ्या सासूबाईंना फार आनंद झाला की माझी कोरी पाटी होती. म्हणजे ह्याच्यावर काही लिहायला त्यांनी मला इतकं बेसिक, आणि त्यांना फार परफेक्शनिस्ट आहेत त्या. म्हणजे मी इतक्या वर्षातल्या अनुभवात कधीही त्यांचा एकही पदार्थ बिघडलेला काय 19-20 पण चव नाही. म्हणजे परफेक्ट सगळं, चहापासून सगळं परफेक्ट. चहापासून एकदम लाडू आणि काय मोठे मोठे पदार्थ. पण त्यांनी मला अगदी बेसिक शिकवलं. म्हणजे चपाती कशी लाटायची, आणि त्या छान करणाऱ्या असल्यामुळे नुसते भरभर लाटल्या भरभर भाजून बाहेर पडलं असं नाही. ते मला असं आहे, सांगू ना, असं लाटून झालं ना की असं उजेडात धरून दाखवायचे. ही बघ, मध्ये जाड ठेवायची लाटणी, मध्ये करायला लाटायची नाही, बाजूने अशी ती ट्रान्सल्युसंट दिसली पाहिजे. म्हणजे प्रकाशित किती पातळ लाटायची, भाजायची कशी, भाजी करताना सुद्धा कुठल्या भांड्यात किती क्वांटिटीची करायची, आणि फोडणीला घालायच्या आधी तुझ्या हाताशी काय काय हवं, त्याच्यावर मापाची झाकणी हवी, ते काय ढवळायचं भांडं हवं, किंवा मग पाणी घालायचं असेल झाकणावरती तर ते बाजूला. इतकं त्यांनी मला बेसिक शिकवलं. त्यामुळे मी त्यांच्याच हाताखाली शिकत, आईला मी मदत करायचे, म्हणजे असं चिरून बिरून कोशिंबीर, पण असं जेवण नव्हते करत. पण इकडे मी शिकल्यामुळे बऱ्याचशा त्यांच्या रेसिपीज आमच्या घरी येणाऱ्यांना असे कोणी केल्या कळत नाही इतक्या सारख्या होतात. मग आता तुम्ही शॉपिंगला एकत्र जाता? हो, आमचं शॉपिंग कायमच एकत्र असतं. म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दोघे चपला घालतो बाहेर जायचं तर. त्याला आवडतं तर तुझ्या खूप आवडतं, खूप आवडतं. साड्या बिड्या घेताना पण माझ्या बऱ्याचशा साड्या त्यांनी पण कधी ऑफिसच्या टूरला वगैरे गेला तर तशा घेतलेल्या आहेत. आणि मी खूप चुजी हे नाही आहे. म्हणजे मी माझ्या लग्नाचा शालू, आमच्याकडे फेमस किस्सा येतो, मी 10व्या मिनिटात बाहेर होते शालू घेऊन. कारण माझा रंग ठरला होता, लोएस्ट बजेटचा हवा होता, कारण आपण काही फार वापरत नाही, आणि कॉम्बिनेशन माहिती होतं. त्यामुळे आम्ही दुकानात जाऊन मोरपिशी रंगाचा सिल्वर बॉर्डर सगळ्यात कमी किमतीचा दाखवा, त्याने 4 काढल्या, त्याच्यातले एक घेऊन आम्ही बाहेर. त्यामुळे मी फसी नाही आहे. पण म्हणजे तो कंटाळत नाही माझ्याबरोबर शॉपिंग करायला. म्हणजे मग तुमचे वाद कधी होतच नसतील. वाद हा प्रकारच नाही. वाद होतात की गं, भांडण नाही होत. भांडण नाही गं, भांडण हल्ली कोणाचंच नाही, वादच होतात. नाही, वाद होतात खूप होतात? हो हो हो. कशावरून एवढे? असं काय नाही का, छोटंसं काही पुरतं वाद. त्याला खूप सवय आहे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा काही व्हिडिओज विदाऊट इयरफोन्स ऐकायचे, आणि आपण काहीतरी वेगळ्या मोडमध्ये असतो ना, हा चालू. ते मला अजिबात आवडत नाही त्या प्रकार. असं थोडंसं काही छोट्या गोष्टी पटकन रिॲक्ट करायची त्याला सवय आहे. अशा काही मी टोकत असते, सगळ्या बायका टोकतो ना आपण. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टीतनंच आपल्याला जोडीदाराचे वेगळे पैलू दिसतात. हो, ते मी पण आवाज जात नाहीये, काय म्हणलं? हो, तुम्ही दोघांनी मिळून बरंच काय काय केलं, मला माहिती आहे ते. त्या तोंडून ऐकायचे. म्हणजे दोघांचं आवडीची गोष्ट म्हणजे खाणं. त्यामुळे आम्ही एकत्र भरपूर एक्सप्लोर केलेल्या आहेत गोष्टी. मासे खायला करायला आम्हाला दोघांनाही आवडतं, पाहुणे घरी बोलवायला, आणि ते सगळ्याचा नाद आहेच. मी HSBC मध्ये नोकरीला होते, तो सिंडिकेट बँकेत होता. नंतर मग त्यांनी कंपनी सेक्रेटरीशिप पूर्ण केली, मग तो प्रायव्हेटमध्ये लागला. तेव्हा आमचं त्यावेळेचं खूपच मजा होती, कारण आम्ही दोघे बँकेत असल्यामुळे तेव्हा बँकिंग खूप रिलॅक्स जॉब असायचा. सकाळी धावपळ असायची, पण माझं ऑफिस 4:30ला सुटायचं, त्याचं 3:30ला. मग तिकडून तो अंधेरीलाच होतं, मग मी इथेच अंधेरी ब्रांचला होते. मग आम्ही रोज संध्याकाळी मुलांना फिरायला वगैरे घेऊन जायचं. ते आम्ही खूप ती फेज एन्जॉय केली, खूप मुलांना फिरवलं. आणि मग मी VRS घेतल्यानंतर आम्ही योगा रेग्युलर, मी आता गेली
21 वर्ष आम्ही दोघंही सकाळच्या बॅचला योगा करतोच आणि अशा आवडीनिवडी खूप आहे त्याला. म्हणजे आम्हाला दोघांनाही गाण्यांची आणि वाचनाची वगैरे आवड आहे, पण त्याला गाण्याची जास्त आहे. त्यामुळे तो गाण्यात जास्त रमलेला असतो, मला पुस्तकाचा लळा जास्त आहे. पण तुम्ही दोघांनी मिळून गाणं शिकलं ना? दोघांनी मिळून नाही शिकलो, तो खूप छान गातो आणि तो कॉलेजमध्ये पण खूप गायचा. मी नंतर जरा वेळ माझ्याकडे जास्त होता ना, म्हणून मी थोडी बेसिक्स शिकले. ओके. पण चित्रा मस्त गाते हा. एकदम छान. आणि जेवण सुद्धा फार छान. तिने आपल्याला बोलवलंय ना आता. अरे या हां. वेलकम. मासे असतात खायचंच आहे तर अगदीच म्हणजे व्हेज पण माझी आई शाकाहारी होती, त्यामुळे आमच्याकडे तसे पुरणपोळ्या अळू वगैरे असं आवडीचे प्रकार आहेत. फणसाची भाजी. या दोघांचं युगलगीत पण आम्ही ऐकलंय, खूप छान म्हटलं होतं. आणि नंतर मग तू आम्ही पार्लेकर आणि महाराष्ट्राच्या उद्योग विश्वमध्ये सहसंपादिका होती. हो हो. मला ॲक्च्युली वेळ जास्त मिळाल्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टी प्रयोग करत गेले, थोडा वेळ काढता आला. आणि राजूचा खूप पहिल्यापासून सपोर्ट इतका तो मी गृहीत धरलेला आहे ना की एकत्रच आम्ही निर्णय घेणं आणि म्हणजे तुला हवं ते कर आणि घरचं तसा तो खूप सांभाळणार आहे बाकीच्या गोष्टी. मग मी पार्लेकरमध्ये होते, नंतर आमचा कथा क्लब जॉईन झाला होता, आपण होतो सगळ्याजणी. अनेक गोष्टी लिहिण्याच्या ह्याच्यात मी मनोबलबद्दल सांगू बरं. चित्रा आहे ना, ही सुप्रसिद्ध सिद्ध हस्तलेखक रवींद्र पिंगे यांची सुकन्या आहे, त्याच्यामुळे तिच्या डोक्यावरती अगदी वरद हस्त आहे. तर कथा क्लबमध्ये तू आलीस आणि छान छान छोट्या छोट्या मस्त कथा द्यायला लागलीस. हो. आणि मग तुझी पुस्तक आली, त्याबद्दल सांग आम्हाला. पहिला कथासंग्रह आला अथांग म्हणून. तेव्हा सुद्धा प्रत्येक गोष्ट कथा लिहिली की मी राजूलाच वाचून दाखवायचे आणि तो फार काय म्हणतात अत्यंत स्पष्ट वक्ता आहे. म्हणजे आता मला सवय झाली, नवीन माणसानं थोडंसं हे वाटतं की काय ना 5 मिनिटं. हां नो प्रॉब्लेम. त्याला तो खूप स्पष्ट वक्ता आहे, त्यामुळे अशी उगाच स्तुती आहे, मस्त लिहिले, छान लिहिले, अजून लिहि असं नाही. तो अगदी बरोबर. त्यामुळे मी त्याचं परीक्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तो बरोबर सांगतो ह्याच्यात काय कमी आहे किंवा काय. हां, मनोबल म्हणून एक जळगावला एक संस्था आहे दिव्यांग मुलांची. तर तिथे त्या मुलांच्या संघर्ष कहाण्यांवर मला एक पुस्तक लिहिण्याची इच्छा होती. त्यांचा एक कार्यक्रम बघितलेला, तर राजूला म्हटलं आपण जाऊया का बघायला, तर जाऊया म्हणाला. आणि मग आम्ही दोघांनी तिकडे जाऊन तिथे 2-3दा आम्ही गेलो, राहिलो. मग मुलांचे काही इंटरव्ह्यूज घेतले, मग ते इंटरव्ह्यूज लिहिलेले लिहून काढणं, ह्याच्या सगळ्यांमध्ये राजूचा खूपच दांडगा पाठिंबा होता. त्यामुळे ते छान एक पुस्तक होऊन गेलं. त्याच्यानंतर मी संस्कृत पण शिकायला घेतलं, उशिरा बरंच. त्याच्यात BA केलं 3 वर्ष, मग 2 वर्ष MA केलं. आता एक नाटकांवरचं पुस्तक सुद्धा येतं. या सगळ्यामध्ये माझ्या डोक्याला ना ताप नसतो. म्हणजे घरातली जेवणं बिवणं आटपली की बाकीचा तो खूप छान मॅनेज करू शकतो, त्यामुळे मला जमतं हे करायला. चित्रा, तुझ्या कौतुकाने तुझ्या पाठीशी उभा राहणारा नाही तर तुझ्या बरोबरीने चालणारा मनापासून आणि असा तुला नवरा मिळालाय, त्याबद्दल तू अत्यंत भाग्यवान आहेस. हो. तुला खूप 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 शुभेच्छा. आणि तुझं आता एक गाणं झालं पाहिजे. हिंदी म्हणू की मराठी? हिंदी चालेल. कसं वेळ असेल त्याप्रमाणे. गंमत म्हणूनच आहे का फार काय गाणं सोडून झाली 12-13 वर्ष. रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में, हाँ यूं ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में. रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में. अधिकार ये जब से साजन का हर धड़कन पर माना मैंने. मन कहता है मैं रंगों की एक प्यार भरी बदरी बन के
सावरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी फिरुनी नवी जन्मी खूप छान संदेश दिलास आणि आम्हाला छान फेरफटका मारून आणलास. खूपच छान. मी पण तुमच्या निमित्ताने फिरले. आठवणीमध्ये गंमत असते की नाही.